व्यक्त न झालेल्या आतमध्ये साठून राहिलेल्या भावना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साठतात. त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय. आज आपण बघूया डोकं या अवयवाविषयी. खूप तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न असेल, ती विचार करायची सवय असेल, प्रत्येक गोष्टीवर खूप इकडून तिकडून विचार करत राहण्याचा जर पॅटर्न असेल तर त्याच्या ताणामुळे डोकं दुखू शकतं. आयुष्यामध्ये प्रचंड किंवा दुःखदायक असा प्रसंगातनं तुम्ही गेलेला आहात आणि वारंवार तुम्हाला 30 घटना आठवल्यामुळे सुद्धा निर्माण होणारा ताण. निर्णय घेताना नक्की कुठला निर्णय घ्यायचा ह्याच्यावरती ठाम न राहिल्यामुळे किंवा कन्फ्युजन झाल्यामुळे सुद्धा निर्माण होणारा ताण. एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या तुमच्या अंगावरती आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला एकट्याला पार पाडायच्या आहेत. तर अशा वेळा मनामध्ये निर्माण होणारा ताण. आपल्या आयुष्यावर आपण नियंत्रणच ठेवू शकत नाहीये आणि त्यामुळे ती अनिश्चितता जाणवते, जी इन्सिक्युरिटी किंवा भीती वाटते. अशा भावनांमुळे निर्माण होणारा ताण. स्वतःच्या भावनिक गरजांकडे, शारीरिक गरजांकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाहीये आणि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही दीर्घकाळ राहिलात तर त्यामुळे निर्माण होणारा ताण. आणि सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे सतत पुन्हा पुन्हा जिद्द घेऊन उभं राहायचंय, ह्या सगळ्यामुळे जाणवणारी निराशा, व्याकुळता, दुःख या भावनांमुळे निर्माण होणारा ताण.